टीम बिल्डिंग हा आजच्या माझ्या डिस्कशनचा प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली टीम वरती डेव्हलप करा आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्याही टीम तयार होतात, वाईटही टीम तयार होतात. त्यातून पॉझिटिव्ह आउटपुट येतो, निगेटिव्ह पण आउटपुट येतो. तर जेवढा पॉझिटिव्ह आउटपुट स्वतःसाठी आपण काढून घेऊ शकतो तेवढाच आपण तो कंपनीला पण डिलिव्हर करू शकतो. आणि आजच्या काळामध्ये कुठल्याही एखाद्या व्यवसाय करणाऱ्या कंपनीसाठी, एखाद्या एनजीओ साठी किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 2 पेक्षा जास्त लोकांसाठी महत्वाची असते ती टीम. आणि ती टीम ज्या वेळेला तयार होती, की ज्यावेळेला ती टीम बिल्ड होती, ती बिल्ड करताना जे कष्ट घ्यावे लागतात तेवढेच, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त कष्ट ती टीम मेंटेन करण्यासाठी, त्या टीमचा आउटपुट काढण्यासाठी, त्या टीम कडून प्रोडक्टिव्हिटी मिळण्यासाठी गरजेचे असतात. आणि टीम बिल्डिंग कोणत्याही आपल्यासारख्या फास्टेस्ट ग्रोईंग कंपनीसाठी टीम बिल्डिंग ही खूप महत्वाची आहे. तर टीम बिल्ड होताना टीम बिल्ड करण्याची कला काही जणांमध्ये असते, तर काही जणांमध्ये बिल्ड झालेली टीम मेंटेन करून त्याच्याकडे रिझल्ट काढून घ्यायची कला. आणि दोन्ही कला एकाच माणसामध्ये नसतात. तुम्ही चेक करा आपल्या आजूबाजूला, जो टीम बिल्ड करतो तो टीमकडनं आउटपुट काढून घेऊ शकतो, आणि जो आउटपुट काढून घेऊ शकतो तो कधीच टीम बिल्ड करू शकत नाही, कारण की दोन्ही गोष्टी खूप विरोधाभासाच्या आहेत. मी प्रामाणिकपणे टीम बिल्ड करण्याचा रोज प्रयत्न करत असतो. आणि या टीम बिल्डिंग मध्ये एक महत्वाची ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे विश्वास आणि तुमचं 100% डेडिकेशन. या टीम बिल्डिंग मुळे लोकांना एक नवीन स्वप्न, नवीन आशा, नवीन विश्वास आणि तुमच्यातले लीडर्स तयार होण्याची ही प्रोसेस आहे.